महाराष्ट्र के सोलापुर जिले में एसटी बस स्टेशन में साफ सफाई की दयनीय हालत देखकर परिवहन मंत्री प्रताप सरनाइक एक बार फिर नाराज हो गए। 7वें दिन भी जब मंत्री ने वही तस्वीर देखी तो सरनाइक ने अधिकारियों को साफ सफाई की हिदायत दी। सोलापुर बस स्टेशन का निरीक्षण करने के बाद मंत्री प्रताप सरनाइक ने पत्रकारों से भी चर्चा की। इस दौरान उन्होंने रानी बंधुओं के बारे में एक सवाल के जवाब में अपनी प्रतिक्रिया दी। मंत्री सरनाइक ने कहा कि ये दोनों भाइयों के बीच का निजी विवाद नहीं है। किसी को भी धन वितरण के संबंध में कोई शिकायत होने पर पुलिस या प्रशासन को सूचित करने का अधिकार है। इसके आगे उन्होंने कहा कि नीलेश राणे और नितेश राणे दोनों की भूमिकाएं भिन्न हो सकती हैं, लेकिन उनमें मतभेद नहीं है। इसी कड़ी में उन्होंने राज और उद्धव ठाकरे परिवार पर अपनी प्रतिक्रिया दी, जिसमें उन्होंने कहा कि राज और उद्धव ठाकरे एक ही परिवार से हैं। एक दूसरे के सुख दुख में सहभागी होना स्वाभाविक है, इसे राजनीति से ना समझें। परिवहन मंत्री प्रताप सरनाइक ने कहा, हमें इस बात की भी खुशी है कि हमारी वजह से दोनों भाई करीब आए हैं। वर्षामध्ये तुम्ही ह्या डेपोला 2.5 वर्षामध्ये काय अवस्था तुम्ही करून दिली तुमच्या गावामध्ये? बघा, त्या दिवशी मी अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे, कारण मी परत आज दौऱ्यावर येणार होतो। बरोबर आहे, 2 दिवस मी तरी उशिरा आलो, कारण मी आधी 26-27 येणार होतो, 27-28 आलो, 28-29 आलो। ह्या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं। नळ 5 तोटे आहेत, त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे। त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला। मी मुतारीमध्ये गेलो, मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे। शौचालयामध्ये मी गेलो नाही, कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं। त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला, पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची। आणि महापालिकेच्या अनुषंगाने काय झालंय, आता तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले, दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला गेले, संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले। ह्या बातम्या आता आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापासून ऐकतोय। हे कुटुंब आहे, शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का? जायला पाहिजे। शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीनं बघू नये असं मला तरी वाटतं।